आणि PC अलेक्झांडरनं फोन केला आणि अलेक्झांडरनं सांगितलं की तिथे आपण भेटायचंय. याचा मी अर्थ असा काढतो की आपल्याला पुढचे डाव खेळायचे आणि त्याच्यासाठी योग्य नेटवर्किंग सुरुवात केली पाहिजे, हे रावांनी त्या क्षणी लक्षात घेतलं. यशस्वी झालं असतं नसतं त्यांना तेव्हा माहिती नसेल, म्हणजे त्यांना काय, पण आपल्याला कुठेतरी दरवाजा उघडलेला आहे, किलकिला झालेला आहे. नाहीतर ते येऊन फक्त काँग्रेस याच्यात बसले असते. त्यांनी तिकडनं मुद्दाम फोन करून, राजीव गांधींना मात्र त्यांच्याबद्दल खूप आदर होता. विशेषतः कुठल्याही गोष्टीचे राजकीय अंग काय आहे, याचे राजकीय परिणाम काय होतील या संबंधी नोट हवी असेल तर ते त्या व्यक्तीला सांगत, हे नरसिंह रावांना दाखवा. राव सांगतील, तो त्याचे इम्प्लिकेशन्स काय होतील, पॉलिटिकल इम्प्लिकेशन, याचा सेन्स. एकाच वेळेला 4 जणांना भारतरत्न जाहीर करण्याची कदाचित ही देशातली पहिलीच वेळ. आणि याच्यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती पंतप्रधान PV नरसिंहराव, भारताचे माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांना दिलेल्या भारतरत्न पुरस्काराची. कारण त्याची कारण अर्थातच राजकीय आहेत, आर्थिक आहेत आणि धार्मिक सुद्धा आहेत. कारण PV नरसिंहराव हे देशाचे असे पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी गांधी नेहरू घराण्याच्या बाहेरची पहिल्यांदा 5 वर्ष कारकीर्द पूर्ण केली पंतप्रधान म्हणून. त्याचबरोबर त्यांच्याच कारकिर्दीमध्ये आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतरचं सर्वात मोठं आर्थिक परिवर्तन घडलं ते म्हणजे आर्थिक उदारीकरण. आणि त्यांच्याच काळामध्ये बाबरी मशिदीचा वादग्रस्त ढाचा सुद्धा पाडला गेला. त्यामुळे सर्वार्थाने आर्थिक, धार्मिक आणि सामाजिक बदलांचे शिल्पकार किंवा ज्यांच्या काळामध्ये हे सगळं घडलं अशा PV नरसिंहरावांना पुरस्कार दिला गेला. त्याच्यामुळे त्याची चर्चा खूप झाली. आणि दुसरे त्याला कारण असं होतं की यापूर्वी मोदी सरकारनं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले प्रणव मुखर्जी यांना सुद्धा भारतरत्न दिलं. त्यावेळेला त्याची फारशी चर्चा झाली नाही. पण त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या, पंतप्रधान राहिलेल्या PV नरसिंहराव यांना जेव्हा भारतरत्न जाहीर झालं तेव्हा मात्र त्याकडे वेगळ्या अंगाने पाहिलं गेलं. या संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रशांत दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार, संपादक, दैनिक लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत अशा अनेक दैनिकांमध्ये त्यांनी संपादक म्हणून काम पाहिलं. दिव्य मराठीचे ते समूह संपादक होते. याच्या पलीकडे त्यांची मोठी ओळख म्हणजे ते स्वतः सिद्धार्थ लेखक आहेत. आणि आज त्यांना बोलवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्यावरती लिहिलेलं हे पुस्तक, त्याचं नाव राव पर्व, आर्थिक मनवंतराचे शिल्पकार. हे पुस्तक आता राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे आणि याच्या 2 पेक्षा जास्त आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. आणि मराठी वाचकांनी या पुस्तकाचं खूप जोरदार स्वागत केलं. आणि दुसरं महत्वाचं कारण असं आहे की जेव्हा PV नरसिंहराव पंतप्रधान होते त्या काळामध्ये दिल्लीमध्ये मराठी पत्रकारिता करणारे जे काही मोजके पत्रकार होते त्याच्यामध्ये प्रशांत दीक्षित यांचा समावेश आहे. त्यामुळं राव यांची कारकीर्द त्यांनी अत्यंत जवळून पाहिलेली आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये शरद पवार आघाडीवरती होते, उत्तर प्रदेशमधून ND तिवारी यांनी त्यासाठी मोर्चे बांधणी केली होती. या सगळ्यांना बाजूला सारून अचानकपणे PV नरसिंहराव, जे त्या काळाला काँग्रेसमधून कदाचित मागच्या फळीतले नेते झाले होते, वृद्धत्वामुळे त्यांनी स्वतःला थोडंसं मागं रेटलं होतं, अशा परिस्थितीमध्ये अचानकपणे या सगळ्यांना दूर सारून PV नरसिंहराव पंतप्रधानाच्या पदाच्या खुर्चीपर्यंत कसे काय गेले? तर इतिहास सगळाच रंजक आहे सुकृत, आणि मी तो पहिल्या प्रकरणात विशद पण सांगितला पण आहे. 2 गोष्टी आहेत त्याच्यात. अनेकांना असं वाटतं की PV नरसिंहराव ह्यांना काही पंतप्रधान व्हायचं नव्हतं, त्यांच्यावर ते येऊन पडलं, परिस्थितीने लादलं, मात्र मग त्यांनी त्याचं सोनं केलं संधीचं. पण मी जेव्हा त्यांचा अभ्यास करायला लागलो तेव्हा मला जाणवलं की ते निवृत्तीच्या विचारात होते, हे खरं आहे. कोट्टायम येथल्या एका मठामध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं, कारण ते स्वतः व्यासंगी होते, अतिशय व्यासंगी होते. आम्ही ते अनुभवलेलं आहे. 13 भाषा उत्कृष्ट बोलायचे. म्हणजे मला आठवतंय की ते नंतर खूप आजारी असताना एकदा दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा मी गेलो होतो तेव्हा काही त्यांच्या मित्रांबरोबर त्यांना भेटायला गेलो, तेव्हा ते स्पॅनिश भाषेतली कादंबरी जी त्यांनी मूळ इंग्रजीत वाचली होती ती स्पॅनिश भाषेत वाचण्यासाठी स्पॅनिश भाषेची डिक्शनरी घेऊन बसले होते. म्हणजे या पद्धतीचा त्यांचा एक म्हणजे बौद्धिक त्यांना आवडच होती त्याची. आणि संस्कृतचा चांगला अभ्यास होता. आपल्या फर्ग्युसन कॉलेजचे ते विद्यार्थी होते, माझे विद्यार्थी. तर मराठी खांडेकरांच्या कथा त्यांनी म्हणजे भाषांतरित केलेल्या आहेत. तर इव्हन तेव्हाच्या कॅबिनेटमध्ये असं सांगायचंय की आमची पंचायत होते की समजा कॅबिनेट मीटिंग बसलेली असली तेव्हा विठ्ठलराव गाडगीळ वगैरे काही मंडळी होती, विठ्ठलराव नंतर राजीनामा दिला, पण किंवा काँग्रेसची बैठक असेल तर ते प्रत्येकाशी त्याच्या भाषेत बोलायचे. त्यामुळे बाकीचे अस्वस्थ व्हायचे की हे नेमके काय बोलतायत.
म्हणजे गाडगीळ असं सांगायचे की ते एकदम असे वळून विठ्ठल मी काय म्हणतो म्हणून अस्खलित मराठीत बोलायचे. आणि तेव्हा मग साऊथ मधली लोक अस्वस्थ व्हायची, हे नेमके बोलतात काय, किंवा त्याच वेळे तेलुगूमध्ये त्यांना तेलुगू बिड्डा म्हणूनच हे होतं. तर कोट्टायमच्या मठाने त्यांना बोलवलं होतं की तुम्ही आता इथे रिसर्च करायला वेदांत संबंधीचं या. त्यांना खरं राजकारण सोडायचं नव्हतं, पण त्यांच्या लक्षात आलं होतं की आता राजीव गांधी परत सत्तेवर येणार आहेत आणि ते जे राजीव गांधींभोवतीचं वर्तुळ आहे ज्याच्याबरोबर त्यांनी 84 ते 89 काम केलं होतं त्याच्याशी आपलं काही जुळत नाही. त्याच्यात एक किस्सा असा सांगितला जातो की हे उच्च विद्या विभूषित असले तरी मूळतः शेतकरी यातनं आलेले होते. एकदा राजीव गांधींकडे बैठक चालू होती तेव्हा ते बोलत असताना सहज गावाला अनेक ठिकाणी जी शेतीची पद्धत आहे तसे त्यांनी पायावर पाय टाकला आणि अंगठा चोळायला लागले. तर राजीव गांधींचा एक मणिशंकर अय्यर का दुसरे कोणतरी उठले आणि सगळ्यांच्या समोर त्यांचा पाय उचलून खाली ठेवला आणि ते त्यांना आवडलं नाही की हे एटिकेट्स नाही त्याला असं हे झालं होतं. त्यामुळे या एकूण वर्तुळात आपण कितपत फिट होऊ. राजीव गांधींना मात्र त्यांच्याबद्दल खूप आदर होता. विशेषतः कुठल्याही गोष्टीचे राजकीय अंग काय आहे, याचे राजकीय परिणाम काय होतील या संबंधी नोट हवी असेल तर ते त्या व्यक्तीला सांगत हे नरसिंहरावांना दाखवा. राव सांगतील तो त्याचे इम्प्लिकेशन्स काय होतील, पॉलिटिकल इम्प्लिकेशन याचा सेन्स जितका नरसिंहरावांना आहे तितका कोणाला नाही, राजीव गांधींना भाव होता. त्यामुळे ते बाजूला टाकले गेले. पण वय झालं होतं, डायबेटीस आणि याचा खूप त्रास होत होता त्यांना. पण लक्षात असं येतं, इंटरेस्टिंग बाब ही आहे की राजीव गांधींचं जेव्हा निधन झालं तेव्हा म्हणजे आपली हत्या झाली तेव्हा प्रचारासाठी ते नागपूर जवळ आले होते. आपले याला रामटेकला ते प्रचार करत होते, त्यांना तिकीट दिलेलं नव्हतं. त्यांनी ताबडतोब नागपूरला आले आणि नागपूरला आल्यावर गमतीचा भाग म्हणजे त्यांनी राष्ट्रपतींना फोन केला, पी.व्ही. नरसिंहरावांनी. आणि व्यंकटरमण त्यांचे जुने मित्र आणि पी.सी. अलेक्झांडरना फोन केला आणि अलेक्झांडरना सांगितलं की तिथे आपण भेटायचंय. याचा मी अर्थ असा काढतो की आपल्याला पुढचे डाव खेळायचे आणि त्याच्यासाठी योग्य नेटवर्किंग सुरुवात केली पाहिजे हे रावांनी त्या क्षणी लक्षात घेतलं. यशस्वी झालं असतं नसतं त्यांना तेव्हा माहिती नसेल, म्हणजे त्यांना काय, पण आपल्याला कुठेतरी दरवाजा उघडलेला आहे, किलकिला झालेला आहे. नाहीतर ते येऊन फक्त काँग्रेस याच्यात बसले असते. त्यांनी तिकडनं मुद्दाम फोन करून आणि नंतर जेव्हा ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीत त्यांनी जे शरद पवार आणि सगळ्यांवर मात केली तेव्हा या मंडळीनेच त्यांना मदत केली. तिथपासूनच कळतं की नरसिंहरावांचं माणसं निवडण्याचं कौशल्य किती महत्वाचं होतं. म्हणजे शरद पवार मागे पडले त्याच्यात एक कारण म्हणजे त्यांना अलेक्झांडर सारख्या सनदी अधिकारी किंवा व्यंकटरामन सारखे मोठे, तेव्हा तर राष्ट्रपतीच होते पण ओव्हरऑल व्यंकटरामन यांचं स्टेचर खूप मोठं होतं, अशी मंडळी आणि दक्षिण भारतातले खासदार तेव्हा मला वाटतं 42 का 32 मी आकडा दिलाय, हे खासदार दक्षिण भारतातले होते. आणि दक्षिण भारताला पंतप्रधान पद मिळतं म्हटल्यावर शरद पवारांचं नाव एकदमच मागे पडलं आणि ते नेटवर्किंग मध्ये अनुभव आणि सगळ्याच याने पुढे होते. मग अडचण होती ती सोनिया गांधींची. सोनिया गांधी तेव्हा खूप ऍक्टिव्ह नव्हत्या, पण गांधी घराण्याचा काय आहे, एक कोटरी काँग्रेसमध्ये अशी आहे ना ती बरोबर गांधी घराण्याचं महत्व ठेवते, कारण त्यांचं राजकारण सगळं त्याच्यावर चालू असतं. मी त्या संदर्भातच विचारणार होतो की राजीव गांधी यांच्या हत्येनंतर त्याही वेळेला असा प्रयत्न झाला की सोनिया गांधी पंतप्रधान व्हावं. सोनिया गांधींनी त्याला नकार दिला आणि त्या खूपच दुःखात शंकरदयाळ शर्मा यांना पहिली होती. हो, मी दिलाय त्याच्यात. माखनलाल पोतेदार किंवा अशी जी आपले धवन या लोकांना असं वाटलं की तुलनेने नरसिंहराव हे निरुपद्रवी नाही. खरं म्हणशील तर शंकरदयाळ शर्मांकडे जास्त कल होता सगळ्यांचा. पण त्यावेळी काँग्रेसमधली परिस्थिती कशी होती, म्हणजे रावांचं नाव येताना नेमकं काँग्रेसमध्ये काय झालं असेल? बरोबर, 2 दिवस तुम्ही म्हणता रावांच्या, नाही ते पुढच्या त्या याच्यात महत्वाचं काय झालं की शंकरदयाळ शर्मांनी नाही म्हटलं प्रकृतीच्या कारणाने. पण अनेक जण असं म्हणतात की ते चांगले जेवण म्हणजे बोलघेवडे होते, ते मेजवाना ठेवायचे तिथे, आणि ते खरंच होतं. म्हणजे मी दिल्लीत ऐकलेलं आहे की राष्ट्रपती भवनात प्रत्येक राज्याचा खाना मिळायचा, म्हणजे मध्य प्रदेश, कधी उत्तर प्रदेश असं, आणि त्यांना ते गप्पा टप्पा अशा सगळ्या याची आवड होती. आणि उपराष्ट्रपती म्हणून ही वॉज हॅपी, आणि ते म्हणत होते मी पुढे राष्ट्रपती होईना, तसे झाले पुढे ते. म्हणजे ते त्यांचं जे हे होतं. किंवा त्याहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, राजीव गांधींच्या शेवट याच्यात बोफोर्स जेव्हा प्रकरण फार वाढलं तेव्हा एक असं बिल आणलं गेलं पत्रकारांच्या विरोधात की सरकारच्या विरोधात एखादी बातमी आहे असं सरकारला वाटलं तरी त्याच्यावर
डिफॉर्मेशनची केस लावायची आणि 60 दिवसात त्याचा निकाल लावून त्याच्यावर कारवाई करायची, अच्छा. असं बिल आलं होतं राजीव गांधींच्या कार्य राजीव गांधींच्या याच्यात. त्याचा ड्राफ्टिंग हे चिदंबरम आणि नरसिंह रावांनी केलं होतं. त्याच्यानंतर खूप ते आलं म्हणजे ते टेबलावर आलं, संसदेत मांडलं गेलं, त्याचं खूप मोठी रिॲक्शन आली. संपादकांनी सगळे दिल्लीत मोर्चे काढले, रामनाथ गोयंका स्वतः रस्त्यावर उतरले. मग ते राजीव गांधींच्या लक्षात आलं आणि ते विड्रॉ केलं. त्यामुळे आता जरी हे सगळे म्हणत असले की मीडिया स्वातंत्र्य वगैरे, ते तर अत्यंत घातक बिल होतं आणीबाणीनंतरचं. म्हणजे त्याच्यात पूर्ण सरकारच ठरवणार तुम्ही दोषी का, पूर्णपणे प्रेस सेन्सॉरशिपच होती ती. तर त्याच्यात नरसिंह रावांचा त्या ड्राफ्टिंग मध्ये हात होता, की त्यामुळे ते मी म्हटलं तसं ते त्या अर्थाने हायकमांड जी पॉलिटिकल काही जबाबदारी देईल ती नेटाने पार पाडायची. या देशात काँग्रेसची विचारधारा हीच या देशाची महत्वाची विचारधारा आहे, तीच या देशाला तारेल. ते स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांनी बघितलेलं होतं. त्यांचं अंतस्थ म्हणून जे चरित्र आहे त्याच्यात, ते चरित्र नाहीये, ती कादंबरी आहे, पण त्याच्यातनं राव कळतात. मी याच्यात त्याचे उल्लेख केले वेगवेगळे, कारण ते स्वतःबद्दलच आत्मचरित्रात्मक आहे ती कादंबरी. तर त्यामुळे ती निष्ठा आणि इंदिरा गांधींची निष्ठा, इंदिरा गांधींना हात हे सिम्बॉल मिळालं तेव्हा राव त्यांच्या बरोबर होते. त्यांना जो फोन आला इंदिरा गांधींना, दक्षिणेत होत्या त्या, आणि हात म्हणून देतायत असं इलेक्शन कमिशनने सांगितलं, तर इंदिरा गांधी लगेच म्हणाले हे चांगलं सिम्बॉल आहे. आणि नरसिंहरावांनी त्याला हे केलं. म्हणजे इतके ते घनिष्ठ. सगळ्याचं याच्यामधलं निरीक्षण काय की रावांची नेमकी चूक काय झाली? बाबरी मशीद पडू दिली म्हणजे ते केवळ फक्त विरोधकांवरती वाजवीपेक्षा जास्त विसंबून राहिले म्हणून पडले, तर त्यांना स्वतःच्या पॉवर त्यांनी तिथं वापरल्याच नाहीत म्हणून? नाही, पॉवर वापरणं त्यांना त्या पद्धतीने शक्य नव्हतं. म्हणजे माधव गोडबोलेंनी असं लिहिलं आहे की ते सरकार बरखास्त करा, पण कल्याण सिंग स्वतः तिथे नव्हते आणि कल्याण सिंगांनी आश्वासन दिलं होतं कोर्टात की काही गडबड होणार नाही. म्हणजे समजा सरकार बरखास्त केलं असतं तर कोर्टाने झापलं असतं की तुम्ही, कारण जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत तुम्ही बरखास्त करू शकत नाही. 6 डिसेंबर सकाळी 11 वाजेपर्यंत काहीच होत नव्हतं, फक्त जमाव मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे रावांना एकाच वेळे कॉन्स्टिट्युशनली व्यवस्थित राहायचं होतं. त्यांना भारताच्या या स्वभावाची कल्पना होती. म्हणजे ते म्हणायचे भौगोलिक दृष्ट्या भारत जसा आहे तसाच तो जात आणि धर्मांचा पण आहे आणि त्याचा विचार केला पाहिजे. जातींचा त्यांचा अभ्यास इतका चांगला होता की जेव्हा ते पीएम म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर पीएमओ मध्ये त्यांनी अलेक्झांडर यांनी रामकृष्णन यांचं नाव सुचवलं. तसे ते म्हणाले नको, पंतप्रधान ब्राह्मण आणि मुख्य सचिव पण ब्राह्मण, असं चालणार नाही, कायस्थ आणा. आणि कायस्थ यासाठी आणा की मुघलांच्या काळात कायस्थ उत्तम प्रशासन चालवत, कायस्थ जातीत प्रशासन चालवण्याची एक डीएनए मध्ये आहे त्यांच्या परंपरेत, त्यातनं ते आलेलं आहे. तर इतक्या पद्धतीचा अभ्यास ते करायचे. त्यामुळे बाबरी मशिदीबद्दल त्यांना ते ब्लेम घ्यावा लागला. त्यांना म्हणजे ते हतबल झाले म्हणा, त्यांना ते तिथे ते कमी पडले म्हणा, म्हणून मी पराभवच म्हटलाय, अयोध्येतील पराभव. पण ते इंटेन्शनली त्यांनी केलं. हा जो प्रचार झाला हा मुख्यतः काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात न झाला आणि त्याला हे पुरोगामी वगैरे सगळ्या मंडळींनी मग ते त्याच्यात मधुलिमय पण होते की हे संघ म्हणजे धोत्राच्या संघाची चड्डी असणारा पंतप्रधान आहे, हे पूजा करत बसले होते, हे करत होते, असं सगळे. त्याच्यात डॉक्टरांनी त्यांच्याकडे डॉक्टर गेले, त्यांनी काय काय त्यांचे डिटेल रिपोर्ट दिलेत ब्लड प्रेशर पासूनचे, ते मी पुस्तकात दिलेत. तर ते इंटेन्शनली नव्हतं केलं. पण अयोध्येची त्यांना जे भारतरत्न दिलं ते बाबरी मशीद पडू दिल्याबद्दल दिलं का आर्थिक सुधारणांसाठी दिलं? नाही, मोदी हे आर्थिक सुधारणा किंवा पी.व्ही. नरसिंहरावांची कुठली धोरणं पुढे रेटणारे नाहीत असं तुम्ही त्यांच्या मोदींवरच्या पुस्तकामध्ये म्हटलं. हो, त्या अर्थाने ज्या पद्धतीचा मनमोहन सिंग किंवा नरसिंह रावांनी आर्थिक धाडस दाखवलं, म्हणजे सेबी ओपन करणं, सेबीसाठी हे करणं, म्हणजे आपल्याला एवढंच माहितीये की यांनी काय केलं. पण ते मी जे रामकृष्णन म्हणतोय, जी.ए. रामकृष्णन, त्यांनी जे सेबीचे जेव्हा शिस्त लावायला सुरुवात केली त्याने जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, कारण दलालांचं खूप मोठं रॅकेट होतं. पण त्यांनी सांगितलं की गुंतवणूक परदेशातली यायला हवी असेल आणि मध्यम वर्गाला इन्व्हेस्टमेंट करायला लावायची असेल तर सेबी नीट झाली पाहिजे. आणि आज आपण अत्यंत विश्वासार्ह संस्था आहे सेबी ही. तर अशा अनेक इंडस्ट्री, मनोरंजन क्षेत्र, राव जपानला गेले आणि म्हणाले अहो तुमचे टीव्ही बघायला भारतातले लोक उत्सुक आहेत म्हणून सोनीला बोलवलं, आणि आज आपण बघतो की केवढी क्रांती झाली आहे. तर अशा अनेक या आहेत. मोदींच्या याच्यात त्या पद्धतीची झेप दिसत नाही. याला 2 कारण आहेत. एक तर मोदी म्हणजे मी माझ्या मोदींवरच्या पुस्तकातही म्हटलंय, ते विचाराने उजवे आहेत, ते प्रशासनात डावे आहेत आणि राजकारणात लोहियावादी आहेत. जातीपातींचं व्यवस्थित म्हणजे आत्ताही मेधा कुलकर्णींपासून सगळं आपण व्यवस्थित मांडणी करतात. तर ठाकूर, MS स्वामीनाथन, अगदी तर त्यांना
म्हणजे दीनदयाळ उपाध्यायांच्या मार्गावर चालणारे ते असल्यामुळे ज्यांनी दीनदयाळ उपाध्याय वाचले त्यांना कळेल की ते नरसिंहरावांच्या बाजूने जाणारे नाही. आत्ताच केवळ आणि केवळ त्यांचं कारण म्हणजे काँग्रेसला खिंडीत पकडणे, राजकारण, की तुम्ही ज्या पद्धतीने ज्या एका मोठ्या माणसाला, नाहीतर मग हे जे मगाशी तू उल्लेख केलास की प्रणब मुखर्जींच्या वेळेस त्यांना द्यायला हवं होतं खऱ्या अर्थाने. मी आता सांगतोय त्या सगळ्या याच्यात भारतरत्न म्हणून ते खऱ्या अर्थाने हे होते आर्थिक उदारणाचे शिल्पकार म्हणून म्हणजे मनमोहन सिंग हा नाही 90 म्हणजे 91 मध्ये सत्ता हातात घेताना सोनं गहाण, प्रचंड कर्जाचा बोजा, हे 3 वर्षानंतर लाल किल्ल्यावरच्या भाषणात जेव्हा 3,000 काहीतरी 3,000 कोटी याचं परकीय चलन होतं, ते 3 वर्षात 56,000 कोटीवर नेलं. आणि तिसऱ्या वर्षी भारताने जाहीर केलं जगाला की आम्हाला मदतीची गरज नाही, आम्ही स्वयंसिद्ध झालेलो आहोत. ही केवढी मोठी अचिव्हमेंट आहे. या जसं सुकृत म्हणाला तसं की आता भारतरत्न देण्यामागे काय भूमिका असू शकते, त्यातला एक मुद्दा हा त्यांचा गांधी घराण्याबरोबरचा, विशेषतः सोनिया गांधींबरोबरचं शीतयुद्ध, हे जगजाहीर आहे किंवा ह्याचे परिणाम ते मुद्दाम हायलाइट करण्यासाठी हा निर्णय आणखी एक आहे, नाही फक्त तेवढाच नाही, आणखी एक आहे की नाही म्हटलं तरी भारतातल्या मध्यम वर्गात नरसिंहरावांबद्दल खूप आहे. म्हणजे रावांचं पुस्तकही मी त्यांना अर्पण केलंय. दक्षिण भारतीय आहे पण मध्यम वर्ग जो आहे ना तो, म्हणजे मी जसं म्हणतो की मी लाभार्थी आहे रावांचा, कारण अफोर्डेबल कर्ज, परवडणारं कर्ज मिळण्याची व्यवस्था मनमोहन सिंग आणि रावांनी केली आणि त्यामुळे मी माझा फ्लॅट घेऊ शकलो. याच्यात फुकट मिळणं नसतं, अफोर्डेबल कर्ज मिळणं, मला फेडता येईल अशा पद्धतीने कर्ज मिळालं पाहिजे, ही रचना करण्यातली दूरदृष्टी होती. आता काय होतं, आता रेवडी वगैरे असं वाटप केलं जातंय, त्याने कधीही वाटप केलं नाही, पण रचना अशी करांची आणि याची केली की ते परवडायला लागलं. म्हणून मी गाड्या घेऊ शकलो, म्हणून मी म्हणजे मी म्हणजे मोठा मध्यम वर्ग आहे जो एक वरच्या स्तराला जाऊ शकला. हे त्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि तो मध्यम वर्ग नक्कीच सुखावला की नरसिंहरावांना रेकॉग्निशन दिल्यामुळे. पण हे जे म्हटलं जातं की म्हणजे ही इज नॉट ॲट ऑल फॅन फॉलोअर ऑफ नरसिंहराव. आणि मोदींचं तो नेचरही नाहीये, मोदींचं नेचर हे कंट्रोल इकॉनॉमीचं जास्त आहे. म्हणजे आजही सांगितलं जातं भारताबद्दल की भारतात बोलण्याचं स्वातंत्र्य खूप आहे, जरी आपले अनेक जण कायम म्हणत असले पण भारतात कोणी काही बोलू शकतं आणि अजूनही तेवढं हे आहे. पण आपल्याकडे आर्थिक स्वातंत्र्य अजून चीनसारखं नाहीये. चीनमध्ये उलट आहे, चीनमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य अजिबात नाहीये पण आर्थिक स्वातंत्र्य भरपूर आहे. आपल्याकडे आर्थिक स्वातंत्र्य कमी आहे. याचं एक कारण असं की नरसिंहराव आणि या सगळ्यांनी जे केलं, तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य दिलं की भ्रष्टाचार होण्याचा धोका जास्त असतो. आणि नरेंद्र मोदींचा प्लस पॉइंट किंवा ते त्यांचा नेहमी हुकमाचा पत्ता काय असतो की माझं सरकार भ्रष्ट नाही किंवा माझ्याकडे काही गडबड झालेली नाही, जे पुढे मनमोहन सिंगांच्या काळात अनेक घोटाळे झाले. कारण एकदा तुम्ही फ्रीडम दिलं की यू कॅन कंट्रोल इच अँड एव्हरीथिंग. आता ते कंट्रोल करतात, त्यामुळे कंट्रोल इकॉनॉमी ही त्यांना त्यांच्या आयडिओलॉजीला सोयीस्कर असते. पण बेस जो मार्ग आखून दिलेला आहे, म्हणजे नरसिंहराव आणि मनमोहन सिंगांनी जो मार्ग 91 ते 96 मध्ये आखला किंवा जो मार्ग घातला, त्याच्यावरच पुढे चिदंबरम चालले, ज्यांचं ड्रीम बजेट आलं, त्याच्यावरच पुढे वाजपेयी चालले, त्याच्यावरच पुढे मनमोहन सिंगांची 2009 ते ही कारकीर्द सुरू झाली आणि त्याच्यावरच पुढे सोनिया गांधींच्या मनात ते का उतरले, हा माझा प्रश्न होता. सोनिया गांधींच्या मनात तो इथपर्यंत गेला की 2004 साली जेव्हा त्याचं निधन झालं तेव्हा नरसिंहरावांचं पार्थिव काँग्रेसच्या मुख्यालयात सुद्धा येऊ दिलं गेलं आणि दिल्लीत झालं. पहिली 2 वर्ष दर आठवड्याला नरसिंहराव सोनिया गांधींना भेटायला जात आणि त्यांना ब्रीफ करत. जेव्हा काँग्रेस वर्किंग कमिटीत त्यांनी स्वतःहून स्वतःच्या जीवावर बहुमत मिळवलं आणि जे त्या शरद पवारांपासून सगळ्यांना चित केलं, म्हणजे ते निवडून आले, म्हणजे तो अफलातून किस्सा आहे सगळा, राजकारण काय खेळले ते तो मी दिलाय सगळा. त्याच्यानंतर आणि जेव्हा हे मी म्हटलं तसं भारताचं डिपेंडन्स म्हणजे आपल्या याला रिझल्ट येतोय हे लक्षात यायला लागलं, तेव्हापासून नरसिंहरावांच्या लक्षात आलं की आपण लिडरशिप स्वतंत्र देऊ शकतो, की गांधी घराण्याच्या कवचातनं आपण काँग्रेसला बाहेर काढू शकतो. आणि ती दॅट वॉज द ट्रिगर पॉइंट. त्याच्यानंतर सोनिया गांधी टाळायला लागल्या. म्हणजे मग काय करायला लागले हे लोक, तर नरसिंहरावांनी फोन केला तर पंतप्रधानाला वेटिंग ठेवत जॉर्ज वगैरे 10-10 मिनिटं
मला वाटतं त्यावेळेला असंही झालं होतं की बंगारप्पा ज्यावेळेला कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री होते आणि व्ही जॉर्ज यांच्या भावाला राज्यसभेवरती पाठवलं होतं, त्याला नरसिंहरावांनी विरोध केला आणि त्यांचा माणूस बसवला. आणि त्यावेळेला मला वाटतं की त्यांनी सोनिया गांधींना मध्ये घातलं की सोनिया गांधींनी जर सुचवलं त्यांचं नाव तर मी त्यांना खूप अशा घटना घडल्या. पण मुळात तेव्हापासून ते जे सुरू झालं आणि रावणचं मी मगाशी म्हटलं तसं पहिल्यापासून म्हणणंच होतं की सोनिया गांधी शी इज नॉट केपेबल, वी विल रिस्पेक्ट हर, पण राज्य देश चालवण्याची कॅपॅसिटी आहे की नाही याच्याबद्दल त्यांना शंका होती. आणि हा जो बाजूचा अर्जुन सिंग वगैरे सगळा कोटरी होती, त्यांनी एक सोनिया गांधींच्या मनात हे भरवून दिलं की मुस्लिम मत आता आपल्यापासून दुरावलंय आणि त्यामुळे काँग्रेस वाढणार नाही, आणि ते या माणसामुळे झालंय, बाबरी मशीद. तिथनं तो दुरावा वाढत गेला. गमतीचा भाग म्हणजे नरसिंहरावांची जी कागदपत्र आहेत, म्हणजे त्यांची जी खास फाईल ठेवलेली होती ज्याच्यात काही वेगळी पुस्तकं आणि ही होती, मी त्याच्यात उल्लेख केलाय, ती जेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर बघितली गेली तर त्याच्यात एक महत्वाची पुस्तिका आहे, ती म्हणजे व्हॅटिकन कॉन्स्पिरसी अशी पुस्तिका आहे. ती नरसिंहरावांनी का ठेवली हे माहित नाही, पण काहीतरी त्यांच्या मनात तो किंतु होता की काय. कारण नटवर सिंगांनी तसं म्हटलंय की सोनिया गांधींचं एकूण वागणं कसं होतं, कशा पद्धतीने त्या बाबरी मशिदीचं एक कारण आहे. तसं हे कारण असं चर्चेलं जातं की बोफोर्सचे जे आरोप झाले तर त्याच्या संदर्भातल्या तपासालाही त्यांनी फोडणी दिली नाही. हे बरोबर आहे आणि नरसिंहरावांनी ते मुद्दामच ठेवलं असंही अनेकांचं म्हणणं आहे. सोनिया गांधींशी दुसरं एक कारण म्हणजे हे जशी सायकोलॉजिकल म्हटलं तसं की आपल्या नवऱ्यावरचं किटाळ दूर झालं पाहिजे याबाबत त्या खूप आग्रही होत्या आणि ते लवकरात लवकर सरकारने अधिकृतपणे दूर करावं. नरसिंहराव म्हणत होते पोलिसही ह्याच्याप्रमाणे ते चाललेलं आहे, प्रोसेस चाललेली आहे, ते त्याच्या फाईलही पाठवत की बघा हे इतकं काम झालंय, इतकं हे झालंय, असं झालंय. पण त्यांना वाटत होतं हे झटपट झालं पाहिजे आणि मग ही मंडळी भरवून द्यायला लागलं की नाही ते तुमचा वापर म्हणजे या प्रकरणाचा वापर तुमच्या विरोधात राजकारण करण्यासाठी करतात. आणि त्यातनं तो जो दुरावा हे होत गेला. आणि दुसरं कसं झालं की पुन्हा म्हटलं तसं इंदिराजींबद्दल त्यांना ज्या पद्धतीची एक निष्ठा आणि ही होती ती राजीव गांधींबद्दलही नव्हती, तर ती सोनिया गांधींबद्दल कशी येईल. पिढींमधला बौद्धिक याचा फरक होता, अनुभवाचा फरक होता. हा, मनमोहन सिंगांना ते प्रश्नच पडला नाही कारण ही वॉज नॉट अ पॉलिटिकल लीडर इन दॅट. अपॉइंटेड हे होते, पण नंतर त्यांनाही फटका बसला 2009 नंतर आणि त्यानंतरच युपीए खाली यायला लागला. राहुल गांधींनी दाखवला, अध्यादेश पाडला. म्हणून 2004 ते 2009 मनमोहन सिंगांचं कारकीर्द अतिशय उत्तम आहे. काँग्रेसच्या जागा त्यांनी 150 वरनं 200च्या वर नेल्या, पण त्याचं श्रेय नाही दिलं कोणी त्यांना. मध्यम वर्ग पूर्ण तेव्हा मुंबईतल्या 6च्या 6 जागा काँग्रेसने जिंकल्या, जे कधी शक्य नव्हतं. मध्यम वर्ग त्यांनी अणुकरारणी करून आपल्याकडे खेचला होता आणि 8% वर ग्रोथ नाही होत. पण पुढे सगळं यांनी गाळात घातलं कारण तेव्हाही परत तीच भीती आली की हे मोठे होत आहेत आपल्यापेक्षा. हा जो गांधी घराण्याचा एक हा आहे आणि गांधी घराण्याला ते ही मंडळी भरवून देतात. म्हणजे त्या सगळ्या ह्याचा सगळा परिणाम म्हणून तुम्ही जे पुस्तकातही म्हटलेत की अधुरा महानायक असं त्यांचा उल्लेख केलाय. तर आता महत्वाचं कसं झालं तर त्यांना न्याय मिळालाय. खरं नाही, महत्वाचं नरसिंहरावांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे भारताला आर्थिक ताकद, एक आर्थिक आत्मविश्वास मोठा दिला. जे महेंद्रने म्हटलंय की आम्ही आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडीमध्ये सुद्धा सक्षमतेने उतरू शकतो, व्यवहार करू शकतो. त्यांच्या काळात अंबानींसारख्यांनी म्हणजे रिलायन्सने न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये हे केलं आणि ओव्हर सबस्क्राईब झाले तेव्हाचे. तर हा जो कॉन्फिडन्स आणला त्यांनी आणि त्यातनं ती जी एक वैचारिक म्हणजे बंदिस्तता होती त्यातनं त्यांनी बाहेर काढलं आणि अनेक आर्थिक क्षेत्र खुली केली की ज्याचे आपण फायदे सगळेजण घेतोय. पण त्यांना तेव्हा श्रेय मिळालं नव्हतं, या दृष्टीने मी अधुरा महानायक म्हटलं होतं आणि ते खरंच महानायक होते त्या पद्धतीने. पण आता भारतरत्न मिळाल्यामुळे ते किती त्यांना पूर्ण आपण म्हणायला हरकत नाही की त्यांचं खरोखर रेकॉग्नेशन करणं हे आता तहयात भारताचा इतिहास आहे तोपर्यंत ते राहणार आहे, नाहीतर ते सांगावं लागलं असतं. किंबहुना 2014ला नरेंद्र मोदींचा हे आल्यानंतरच रावांबद्दल पुस्तकं यायला लागली, पण लोक लिहायला लागली. तोपर्यंत काँग्रेसमधले सुद्धा काही हे जयराम रमेश यांनी लिहिलं. मनमोहन सिंगांचं मात्र एक वैशिष्ट्य आहे, सोनिया गांधी आणि नरसिंहराव यांच्यात पूर्णतः कटुता असताना सुद्धा नरसिंहरावांना भेटायला मनमोहन सिंग वारंवार जात आणि नरसिंहराव गेल्यानंतर त्यांच्या पुण्यतिथीला फक्त मनमोहन सिंग हजर असत.
कोणाचीही पर्वा न करते म्हणत माझे हे गुरु आहेत त्यावेळेचे जे काही त्याचे संबंध निर्माण झाले असेल ते गुरुच गुरु म्हणत मानायचे. ते गुरुच म्हणत त्यांना. आणि आणि वाजपेयी त्याच्यावरनं गंमत करत की हे गुरु घंटालय म्हणजे कारण वाजपेयी आणि नरसिंहराव खूप जवळचे मित्र होते, म्हणजे फारच चांगली मैत्री होती त्यांची. आणि ती मुख्यतः कविता आणि साहित्यावर होती. म्हणजे ती एक कार्यक्रम मी अटेंड केलेला आहे की ज्याच्या वाजपेयींच्या कवितांचं प्रकाशन नरसिंहरावांच्या हस्ते झालं होतं आणि काय भाषणं झाली होती दोघांची दिल्लीमध्ये. क्लासिक बोलले होते दोघं जण. तर त्यामुळे ते मनमोहन सिंगांनी मात्र कायम ते पाळलं, अजूनही पाळत होते म्हणजे शेवटपर्यंत. आणि तो जो आहे ना, तो जो पहिला प्रश्न परत की नरसिंहरावांचं कॉन्ट्रीब्युशन काय, ते एकदा असं म्हणाले होते की मनमोहन सिंग हे गणितात शून्याचं जसं महत्व असतं तितके आहे, पण त्याच्या मागे पंतप्रधानाचा एक उभा राहिला की तो 10 होतो. ते माझं काम आहे. आणि ते उभे राहिले नसते, त्यांनी सरकार टिकवलंच नसतं. त्यांनी जर का तुम्ही निघून जा, चिदंबरम यांनी राजीनामा दिल्यावर त्यांनी सांगितलं ना निघून जा, त्यांना थांबवलं नाही. मनमोहन सिंगांसाठी मात्र सगळा प्रयत्न केला. हा जो फरक होता ना, चिदंबरमने एकदा सटकीत स्वतःच काहीतरी ते शेअरचं हे झालं होतं, त्याने राजीनामा दिला. त्यांना वाटलं नरसिंहराव सांगतील मंदळ, काही नाही, ताबडतोब ऍक्सेप्टेड म्हणून संध्याकाळी हे आलं, त्यांना उलटी मनधरणी करायला परत. तर हा जो सेन्स होता ना त्यांच्याकडे की कोण आपल्याला खरा गरजेचा आहे, कशा पद्धतीने त्याला करायचं, आणि देशाची आणि आंतरराष्ट्रीयची कल्पना, आणि त्याच्यासाठी एक राजकीय ताकद मनमोहन सिंगांना देणं. आणि मनमोहन सिंगांचे नो डाऊट म्हणजे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण नाकारू शकतच नाही. पण आणि हे तिसरं म्हटलं तसं, तेव्हा ते सगळे IAS अधिकारी, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे. सगळ्या वेगवेगळ्या प्रशासनातले सगळे, मारुतीचे करार कसे गेले, इन्फोसिस बद्दलचं कसं हे झालं, असे IT सेक्टर जे हे आलं, तर त्या सगळ्याला ही मंडळी ती जाणकार होती, त्यांना ते लक्षात येत होतं. ती पडद्या मागे होती, पण ती ताकदीची मंडळी होती सगळी. राजकीय संरक्षण आणि त्यांना तेवढं काम निवडण्याचं आणि त्यांना मग पूर्ण स्वातंत्र्य देण्याचं की तुम्ही हे करा. की एक शेवटचा किस्सा सांगतो की मुशर्रफ यांनी एक प्रस्ताव दिला होता की सियाचेन पद्धत, की सियाचेन वर खर्च खूप होतो, सियाचेन मध्ये आपलंही लष्कर अजूनही आहे, त्याचा प्रचंड खर्च आहे. आणि पाकिस्तानने असा प्रस्ताव दिला की आपण त्याचं निर्लष्करीकरण करू, दोघंही बाहेर येऊ, आणि मग दोघांचाही खर्च वाचेल, आम्हालाही हे करायची गरज नाही, तुमचाही वाचेल. ते सगळ्यांना पटलं डिफेन्समध्ये, आणि त्याची फायनल नोटही तयार झाली, तो करार होणार होता. शेवटच्या क्षणी नरसिंहरावांना काय वाटलं त्यामध्ये नाही करायचं, कारण मला आपण सैन्य मागे घेतलं तर हे घुसवतील आणि तो टापू ताब्यात घेतील, कारण तो स्ट्रॅटेजिकली महत्वाचा आहे. आणि एक्झॅक्टली त्यांनी जी शंका व्यक्त केली तेच मुशर्रफ यांनी कारगिलमध्ये केलं. हा मी स्टेट्समन हा शब्द वापरला ना, हा जो सेन्स आहे की करायचं का नाही करायचं, अशा वेळेस जो पंतप्रधान म्हणून त्याचा निर्णय महत्वाचा ठरतो, ते त्या पदाचं महत्व असतं. ते नरसिंहराव म्हणजे बरेच जणांकडे होतं, पण नरसिंहरावांच्या बाबत ते एक वैशिष्ट्य आहे. थोडक्यात आपण समारोप करताना असं म्हणू शकू का की 1978 साली चीनचे त्यावेळेचे सर्वाधिकारी डेंग झियाओपिंग यांनी आर्थिक उदारीकरण सुरू केलं. तीच कामगिरी भारतासाठी PV नरसिंहराव यांनी केली. खरंय. पण मी उल्लेख केलाय की भारताचे डेंग त्यांना होता येणार नाही, कारण पूर्ण परिस्थिती वेगळी आहे. चीनने एका दिवसात 4 कोटी लोकांच्या नोकऱ्या घालवल्या होत्या आणि कोणी त्याच्यावर आक्षेप घेऊ शकलं नाही. गावाच्या गावं रिकामी केली आणि हे केलं. हे आपलं डेंगना ते स्वातंत्र्य होतं आणि ते परवडणारही नव्हतं आपल्या देशात, शक्यच झालं नसतं, आणि आपला तो पिंडही नाही. PV नरसिंहरावांबद्दल आपण इतकं सगळं बोलल्यानंतर शेवटी पुन्हा पहिल्या सुरुवातीकडे मी येतो की 2024 ची निवडणूक तोंडावरती असताना PV नरसिंहराव यांना भारतरत्न देण्याची गरज मोदींना का भासली? राम मंदिर का आर्थिक उदारीकरण? मगाशी मी जे म्हटलं की जातींपासनं वेगवेगळ्या डावपेच जे मोदींचे राजकीय असतात, म्हणजे आता जसं बोललं जात आहे की कर्पुरी ठाकूरना भारतरत्न देऊन त्यांनी लोहियावाद्यांना खुश केलं, त्याच्यानंतर मंडी ज्याला बाजारपेठ म्हणतात, त्यांना स्वामीनाथन आणि चरण सिंग यांना देऊन जाट आणि तो शेतकरी बेल्ट आणि मंडी यांना हे केलं. त्याच्यानंतर अडवाणींना देऊन मंदिर जे समर्थक होते अडवाणींना बाजूला टाकलं, राम मंदिराला बोलवलं नाही, त्यांना शांत केलं. आणि नरसिंहरावांना देऊन मार्केट आपलंसं करणं, की मार्केटमध्ये जे लोकप्रिय आहेत त्यांना आपलंसं करणं, हा एक पार्ट. आणि दुसरा महत्वाचा पार्ट राजकीय, की काँग्रेसला नेहमीप्रमाणे
एक त्यांच्यावर डाग की तुम्ही खऱ्या लायक लोकांना कधी दिलत नाही. तुम्ही वल्लभभाई पटेलांना दिलत नाही, तुम्ही सुभाषचंद्र बोसांना दिलत नाही, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना दिलत नाही, तुम्ही असे अनेक ते यादीच सांगतात. त्यांचं पण आम्ही रेकॉग्नाइज करतो. प्रतिपक्षातलं उत्तर भारतात पाळत नाही, प्रतिपक्षातल्यानी ज्यांनी कामं केली त्यांचंही हे देतो. पण तुम्ही मात्र त्यांचं शव सुद्धा आपल्या याच्यात आणू दिलं नव्हतं, नंतरही बोलत नव्हता. 2019 का 20 मध्ये मात्र सोनिया गांधींनी पहिल्यांदा उल्लेख केला की, पण तो तेवढाच. ते जर का म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की त्यांनी काँग्रेसने जर का नरसिंह राव आणि यांना ओन केलं असतं की हे आमच्यामुळे होत आहे सगळं, आता तुम्ही जे काही बोलताय त्याचा पाया आम्ही घातलाय, तर मोदी जास्त डिफेन्सिव्ह झाले असते. पण ते अजूनही ते करत नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मुख्य उद्देश मार्केटला, मध्यम वर्गाला आकर्षित करणं आणि काँग्रेसला डिफेन्सिव्ह करणं. मात्र नरसिंह रावांच्या धोरणांवर मोदींची पूर्ण निष्ठा आहे असं काही माझा अभ्यास तरी तसं दाखवत नाही. नरसिंहरावांना भारतरत्न मिळाल्यानंतर रावांच्या अनेक दुर्लक्षित पैलूंविषयी पुन्हा चर्चा करायला मिळाली. माध्यमांसमोर ते नव्याने त्यांचे वेगवेगळ्या स्टेट्समनशिपचे नमुने आले आणि तुम्ही आम्हाला त्यांचे अनेक पैलू दाखवलेत, उदाहरणं आणि किस्से दिलेत. सरांच्या या पुस्तकामध्ये यातले अनेक किस्से जे आता आपण बोललोय त्या व्यतिरिक्तचेही असतील. पण आमच्या पुढे हे सगळं उलगडून सांगितल्याबद्दल प्रशांत सर धन्यवाद. सुकृत आणि प्रशांत सर स्टुडिओत आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. मलाही नरसिंह रावांबद्दल इतकं तपशिलात नीट पुन्हा एकदा बोलता आलं 4 वर्षानंतर, याबद्दल आणि ते बोलू दिलं याबद्दल मनापासून धन्यवाद.